भगवान चित्ताहून अधिक आहे काय? त्यावर सनतकुमार म्हणाले, होय, चित्ताहून अधिक ध्यान आहे. पृथ्वीची जणू काय ध्यान करते, अंतरिक्ष जणू काय ध्यान करते, स्वर्ग जणू काय ध्यान करतो, उदक जणू काय ध्यान करते, परंतु पर्वत जणू काय ध्यान करतात. म्हणूनच या लोकी जे मनुष्यामध्ये महत्त्व पावतात ते त्या आपल्या दानाच्या फलांचे अंश उत्पन्न करीत असतात असे समजावे. ज्यांना ध्यान असते ते कलहप्रिय, परदोष परीक्ष आणि प्रत्यक्ष सांगणारे आहे. शूद्र होतात. जे ऐश्वर्ययुक्त होतात ते आपल्या ध्यान फलाचा अंशच भोगत असतात. म्हणून ध्यानाची उपासना कर, जो या ध्यानकालाचा अंशच भोगत असतात. म्हणून ज्ञानाची उपासना कर, जो या ज्ञानाची उपासना करतो त्याला जेथपर्यंत ध्यानाची गती आहे तोचपर्यंत संचार करता येतो. यावर नारदांनी परत विचारले, भगवत, ध्यानाहून अधिक काही आहे काय? हे ऐकून सनतकुमार म्हणाले, ध्यानाहून अधिक विज्ञान बाह्य आहे. विज्ञानाच्या योगाने मनुष्याच्या वेदांचे ज्ञान होते. सर्व विषयाचे ज्ञान विज्ञानाच्या योगाने होते. म्हणूनच या विज्ञानाची उपासना कर. जो या विज्ञानरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याला विज्ञानयुक्त व ज्ञानयुक्त लोक प्राप्त होतात. जेथपर्यंत विज्ञानाची गती आहे तोपर्यंत त्याला संचार करता येतो. हे ऐकतात श्री नारदाने विचारले, हे भगवान, विज्ञानाहून अधिक काही आहे काय? त्यावर सनतकुमार म्हणाले, विद्याहून अधिक बल आहे. 100 विज्ञानयुक्त मनुष्यांना देखील एक बलवान मनुष्य रूप पाहाव्यास लागतो. मनुष्य जेव्हा बलवान होतो तेव्हा तो उठून उभा राहतो. उभा राहून गुरुच्या जवळ जाऊन त्याची सेवा करतो. सेवेने गुरूंना जित करतो व प्रिय झाला म्हणजे तो इष्टा होतो, श्रोता होतो, मननशील होतो, ज्ञानी होतो, कर्ता होतो, विज्ञानयुक्त होतो. बलाच्या दोषाने पृथ्वी स्थित आहे. अंतरिक्ष, स्वर्ग, पर्वत, देव, मनुष्य, पशु, पक्षी, गवत, या वनस्पती, किडे, पतंग, पिपलकादी सर्व स्वापदेही सर्व दिसत असते. बलाने लोक स्थिर आहेत. म्हणून बलाची उपासना कर. जो या बलरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याच्या तेचपर्यंत बलाची गती आहे. तेचपर्यंत संचार करत होतो. हे ऐकून नारदांनी विचारले, भगवान, बलाहून अधिक काही आहे काय? त्यावर सनतकुमार म्हणाले, होय, बलाहून अधिक बल आहे. सतत 6 दिवसपर्यंत अन्न खाणे नाही. तर मनुष्य जर कदाचित जिवंत राहिला तर तो अदृश्य, अस्त्रता, मननरहित, ज्ञानरहित, कर्तृत्वरहित, विज्ञानरहित होतो. त्याला अशाची प्राप्ती होते. तोच इष्टा होतो, श्रोता होतो, मनातील होतो अशी खात्री झाली होती. तोच द्रष्टा होतो, विज्ञानमुक्त होतो. म्हणून अन्नाची उपासना जर तो या अन्नरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याला अन्नाने व उदकाने युक्त अशा लोकांची माहिती होते. येथपर्यंत रूपाची गाठी आहे तोपर्यंत त्याला फार संचार करता येतो. त्यावर नारद म्हणाले, भगवत, अन्नाहून अधिक काही आहे काय? हे ऐकून सनतकुमार म्हणाले, होय, अन्नाहून अधिक उदक आहे.
कारण जर पृथ्वी वृष्टी झाली नाही तर धंदा अन्न कमी होईल. त्यामुळे प्राणी दुःखित होतील. जेव्हा सुवृष्टी होते तेव्हा अन्न पुष्कळ होईल. म्हणून प्राणी आनंदयुक्त होतात. ती पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, पर्वत, देव, मनुष्य, पशु, गवत, वनस्पती, किल्ले, पर्वत, पिपिकिला आदी सर्व स्वापदे हे सर्व मूर्तिमंत उदर होत. म्हणून उदकाची उपासना कर. जो या उदकरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याला सर्व मनोरथ प्राप्त होतात. त्यावर त्याची प्रीती होते. वैयक्तिक उपभोगाची गती आहे तेचपर्यंत त्याला संचार करता येतो. त्यावर नारद म्हणाले, भगवान, उपदेशातून अधिक काही आहे काय? त्यावर सनत कुमार म्हणाले, होय, उपकाहक अधिक तेज आहे. ते तेज वायूला येऊन अकाल व्यापते व तीर्थ करून तेव्हा त्या ज्या होत आहे वृष्टीची सूचना करते व नंतर उदक वर्षाव करते. ऊर्ध्वमुख वाकड्या व आवाज करण्याचा अशा विज्ञानची उदक आकाशात संचार करते. म्हणूनच बीज दिसत आहे, गडगडत आहे, वर्षाव होत आहे असे म्हणतात. याप्रमाणे तेजाचे व दृष्टीची सूचना सर्वाधिकार उदक दृष्टी करते. म्हणून देवाची उपासना कर. जो या तेजोरूपी ब्रह्माची उपासना करतो तो तेजस्वी होतो. त्याला तेजस्वी प्रभासंपन्न बंधकार रहित असे लोक प्राप्त होतात. जेथपर्यंत तेजाची गती असते तेथपर्यंत त्याला संचार करता येतो. नारद म्हणाले, भगवान, तेजाहून अधिक काही आहे काय? त्यावर सनत कुमार उत्तरले, होय, तेजाहून ओळख अधिक आकाश आहे. सूर्य, चंद्र, बीज, नक्षत्रे, अग्नी हे सर्व आकाशाचे मध्येच आहेत. आकाशामुळे मनुष्य होतो, मारतो. आकाशामुळे ऐकतो. आकाशामुळे दुसरा त्याला उत्तर देतो. आकाशामुळे मनुष्य रसमय होतो. आकाशामुळे दुःखी होतो. आकाशामध्ये व आकाशामुळे सर्व उत्पन्न होते. म्हणून आकाशाची उपासना कर. जो या आकाशरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याला विस्तृत प्रकाशयुक्त पीडारहित व विस्तीर्ण गती असे लोक प्राप्त होतात. जेथपर्यंत आकाशाची गती असते तोपर्यंत त्याला संचार करता येतो. नारद म्हणाले, भगवान, आकाशाहून अधिक काही आहे काय? यावर सनत कुमार म्हणाले, होय, आकाशाहून अधिक स्मरण आहे. पुष्कळ मनुष्य जरी एकच असले तरी पण त्यांचा स्मरण नसेल तर त्यापैकी कोणाला ऐकू येणार नाही. कोणी मनन करणार नाही. कोणी विचार करणार नाही. जेव्हा त्यांना स्मरण करता येईल तेव्हाच त्यांना ऐकू येईल. मनन करता येईल, विचार करता येईल. स्मरणानेच मनुष्य आपल्या
पुत्रांना ओळखतो, पशूंना ओळखतो. म्हणून स्मरणाची उपासना कर. जो या स्मरणाची ब्रह्माची उपासना करतो त्याला जेथपर्यंत स्मरणाची गती असते तोचपर्यंत तयार करता येतो. नारद म्हणाले, भगवान, स्मरणाहून अधिक काही आहे काय? सनत कुमार म्हणाले, होय, स्मरणाहून अधिक असा आशा आहे. आशेने शरीर होऊन मनुष्य मंत्राचे अध्ययन करतो, सर्व करतो. पुत्र, पशु इत्यादिकांची इच्छा करतो. इहलोकाची आणि परलोकाची इच्छा करतो. म्हणून आशेची उपासना कर. जो या आकाशरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याचे सर्व मनोरथ आज्ञेने पूर्ण होतात. त्याच्या प्रार्थना फलदायी होतात. जेथपर्यंत त्याच वेळी गती आहे तोपर्यंत त्याला संचार करता येतो. नारद म्हणाले, भगवत, आणि आशय होऊन अधिक काय आहे काय? त्यावर सनत कुमार उत्तरले, होय, आशय होऊन अधिक प्राण आहे. त्याचप्रमाणे चाकाच्या मध्यावस्थेने जरा येऊन अरा येऊन मिळालेले असते. त्याप्रमाणे हे सर्व काही पाण्यामध्ये एकच मिळालेले आहे. प्राणाच्याच योगाने दुसऱ्यावर अवलंबून राहता गमन करतो. प्राणच देतो, प्राणालाच देतो. प्राणच पिता, माता, भ्राता, भगिनी, आचार्य, ब्राह्मण हे सर्व काही आहे. जर कोणी पिता, माता, बंधू, भगिनी, आचार्य अथवा ब्राह्मण यापैकी कोणाला अयोग्य भाषेत बोलला तर त्याला लोक तुझा धिक्कार असो असे म्हणतात. तू पितृत्व, मातृघ्न, भातृघ्न, स्वस्त्रघ्न, आचार्यष्ण आदी ब्राह्मण आहेस असे म्हणतात. पण पिता इत्यादी मरण पावले म्हणजे त्यांना एकत्र अथवा भागवतात